नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे। धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने छोटा हत्ती मागून धडक दिली आहे। सळ्या शरीरात घुसल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। द्वारका चौकातील उड्डाणपुलावर काल रविवारी रात्री 8च्या सुमारास हा भीषण अपघात झाला। उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती। धुळ्याकडून मुंबईच्या दिशेनं लोखंडी सळ्या घेऊन ट्रक चालला होता। मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला। आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनावर येऊन धडकलं। या भीषण अपघातात 4 जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। चौघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याशिवाय 6 जण जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उड्डाणपुलावर धाव घेतली होती। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह मुंबई नाका भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केलं होतं।